मनोज दादा जरांगे पाटील काल रात्री गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे ॲडमिट झालेत. दादांना परवापासून ताप, थंडी, डोके दुखणे, पोट दुखणे, एक वॉमिटिंग आणि जनरल विकनेस या कंप्लेंट्स होत्या. पण 2 दिवस त्यांनी टॅबलेट घेऊन बघितल्या, त्याच्यावर बरं नाही वाटल्यावर काल त्यांना 102 एवढा ताप होता आणि थंडी पण होती. त्यामुळे मग ते काल गॅलेक्सी हॉस्पिटलला ॲडमिट झालेत. रात्री आपण त्यांना ताप कमी करण्यासाठी बाकीच्या सगळे मेडिकेशन्स, अँटीबायोटिक्स, IV फ्लूइड सगळं सुरू केलं आहे. आता कालच्यापेक्षा ताप थोडासा सकाळी कमी आहे, पण दादा रात्रीपासून आरामच करतायत. ब्लड टेस्टही त्यांच्या आपण पाठवलेल्या आहेत. मागचे 7-8 दिवसापासून जो काय त्यांचा 6 दिवसाचा दौरा, त्यानंतरची दगदग, ह्यामुळे एक व्हायरल फीवर किंवा LRTI किंवा सस्पेक्टेड टायफॉइड फीवरही असू शकतो, कारण कंप्लेंट सगळ्या तशाच आहेत. तर आपण ब्लड टेस्ट पाठवले आहेत, रिपोर्ट आल्यानंतर त्याचा खुलासा होईल. त्यांची तब्येत कशी स्थिर आहे? रात्रीपेक्षा त्यांची तब्येत स्थिर आहे आणि आणखीनही आपण त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. नेक्स्ट पुढचे 4-5 दिवस तरी मिनिमम आराम करावा लागेल.